नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पिंपळनेरच्या कर्म आनंदराव माणिकराव पाटील विद्यालयाच्या वतीने स्वच्छता पंधरवडा उपक्रमांतर्गत स्वच्छता जनजागृती रॅली व पथनाट्य सादरीकरण। पिंपळनेर येथे 6 ऑक्टोबर रोजी कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळनेर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती निमित्ताने स्वच्छता पंधरवडा उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमांतर्गत विद्यालयातील 5वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांनी व मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक व शिक्षक बंधू भगिनी या सर्वांनी मिळून पिंपळनेर परिसरात स्वच्छता जनजागृती रॅली, पथनाट्य व बँड पथकाद्वारे पिंपळनेर परिसरातील माळी गल्ली, नाना चौक, होल गल्ली, भोई गल्ली, गणपती मंदिर, शिवाजी चौक, बाजारपेठ व गांधी चौक या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले। सदर पथनाट्य निर्मितीसाठी सांस्कृतिक मंडळातील सदस्य MR सूर्यवंशी, SV पवार व इतर सदस्यांनी मदत केली। पिंपळनेर परिसरात जनजागृती रॅलीचे आगमन होताच गावातील समस्त नागरिकांनी सदर रॅलीचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले। प्रत्येक चौकात स्वच्छते संदर्भात पथनाट्य सादर करण्यात आले व विद्यालयातील पर्यवेक्षक LS जैन यांनी स्वच्छतेचे महत्त्व व प्लास्टिक मुक्त गाव करण्यासाठी विविध योजना त्यांनी नागरिकांना सांगितल्या। गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी सदर रॅलीसाठी चॉकलेट पाणी देऊन स्वागत केले। यावेळी हभप भालचंद्र दुसाणे यांनी रॅलीचे स्वागत शाल, श्रीफळ देऊन केले। पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे संचालक रामचंद्र पुंडलिक भांबरे, मुख्याध्यापक PH पाटील, पर्यवेक्षक LS जैन, AM चौरे, SV पवार, DV देशमुख, MR सूर्यवंशी यांना सन्मानित करण्यात आले। सदर स्वच्छता जनजागृती रॅली व पथनाट्य यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले। पण आली तर एका पाण्याच्या बॉटल मध्ये, ही पाण्याची बॉटल आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी येते, या कॅरी बॅग गोळा करण्यासाठी या बॉटलचा उपयोग करा। घरात कॅरी बॅग आली तर या बॉटल मध्ये एक एक करून भरा। जवळपास या बॉटल मध्ये 70 ते 80 कॅरी बॅग मावतात आणि त्या मावल्या याच्यात टाकल्या तर आपण सरळ ती बंद करून, झाकण बंद करून डस्टबिन मध्ये टाका, जेणेकरून परिसरामध्ये प्लास्टिक होणार नाही। या कॅरी बॅग इकडे तिकडे उडून मुक प्राणी त्याला खाणार नाही आणि त्यांचा मृत्यू आपल्याला टाळता येईल। यासाठी आपण सर्वांनी आमच्या या विद्यालयाच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा। आपल्या घरातील आलेला प्लास्टिकचा जो पण भाग असेल तो या एका बॉटल मध्ये एकत्रित गोळा करून त्यानंतरच आपण ट्रॅक्टर मध्ये किंवा डस्टबिन मध्ये टाका। परिसरामध्ये प्लास्टिकचा प्रदूषण कमी होईल आणि आपलं आरोग्य चांगलं राहील। धन्यवाद।